मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज नेमकं काय घडलं ते आपण पाहूया। दिल्लीमध्ये चला मोदींना तोडगा काढायला सांगू, आरक्षणाबाबत मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। मातोश्रीच्या बाहेरील मराठा आंदोलनानंतर उद्धव ठाकरे यांचं भाष्य। राज्यात मराठ्यांचं कुठेही आंदोलन नाही, मातोश्रीवर गेलेले आमचे कार्यकर्ते नाहीत, जरांगे यांची माहिती। भाजप पुरस्कृत मराठा अभियान सुरू असल्याची टीका। उद्धव ठाकरे मराठा आंदोलकांना भेटायला देखील तयार नव्हते। मराठा समाजाचा सन्मान न करण्याचा ठेका ठाकरेंनी घेतलेला आहे का? प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। जरांगे यांच्यावर उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते झाल्याचा आरोप। आंदोलक रमेश केरे हा भाजपचा माणूस, भाजपकडून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांचा आरोप। मला बदनाम करण्यासाठी दरेकर फडणवीसांनी रचलेलं हे आंदोलन मात्र त्यांची राजकीय कारकीर्द संपवल्याशिवाय राहणार नाही, मराठा आंदोलनावरून मनोज जरांगे यांचा इशारा। मराठा क्रांती ठोक मोर्चाचं मातोश्रीच्या बाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। अंबादास दानवेंची आंदोलक रमेश केरे यांच्यासोबत चर्चा। सगळे सोयरेचा जीआर निघाला तरी जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात, निजामी श्रीमंत मराठ्याला धडा शिकवला पाहिजे, प्रकाश आंबेडकर यांचं विधान। जरांगे पाटलांची तब्येत अचानकपणे खालावली, बीपीचा त्रास होत असल्यामुळे सलाईन लावलं, अंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांच्यावर उपचार सुरू। अनिसेचे श्याम मानव यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, कुणीही आम्हाला पाठिंबा देईल या अंधश्रद्धेमध्ये वावरणारा मी नाही, श्याम मानव यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया।